आणि यानंतर मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांना वाढत्या थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे। थंडी वाढली असून आज मुंबईमध्ये 21 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंदवलं गेलंय। त्यामुळे मुंबईकरांनी आज गारवा अनुभवलाय। मुंबईच्या गोरेगाव पूर्वमध्ये आरे कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली। आरे कॉलनीमध्ये मुंबईकर मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी येतात। आरे कॉलनी परिसरामधून याचाच आढावा घेतलाय सत्यम सिंग यांनी। मुंबईत खऱ्या अर्थाने आज थंडी वाढली असून मुंबईत पहिल्यांदा आज 21 डिग्री टेम्परेचर आहेत। पारा हे घसरले आहेत। आपण सध्या आहोत गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरात। आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर संपूर्ण आरे कॉलनीच्या जंगलामध्ये झाडांवर मोठ्या प्रमाणात धुक्यांची चादर पसरली आहे। या ठिकाणी आरे कॉलनीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर आहे जे मॉर्निंग वॉकसाठी येतात। ते देखील आज या ठिकाणी मॉर्निंग वॉकचे आहेत प्रमाण वाढलं आहे लोकांचं आणि मोठा त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुंबईत आहे तर दिवसेंदिवस पारा आहेत जे टेम्परेचर आहे ते घसरत आहे, थंडी वाढत आहेत। आज पहिल्यांदा या अशामध्ये 21 डिग्री टेम्परेचर आहे मुंबईमध्ये आलं आहे, घसरलं आहे। सध्या आपण एकंदरीत या ठिकाणी जे मॉर्निंग वॉक करणार त्यांच्याशी आपण जाणार। कदम काय सांगाल, आज पहिल्यांदा आहे मुंबईत 21 डिग्री टेम्परेचर आणि तुम्ही या थंडीमध्ये आहात मॉर्निंग वॉक करत आहात। मग हो, आजच थंडीची चाहूल लागलेली आहे। त्याच्या अगोदर गरमच होत होतं। यंदा मुंबईमध्ये उशिरा थंडी चालू झालेली आहे। मॉर्निंग वॉक करताना आम्हाला आजपासून थोडासा मजा येते। काय सांगाल, तुमचं थंडी वाढली आहे, तुम्ही सुद्धा आज मॉर्निंग वॉकसाठी आलात काय? आज नेहला नेहमीच येतो इकडे वॉकसाठी। थंडीची किती मजा म्हणजे आता थंडीमध्ये मजा येते ना। आम्ही पुढे डोंगरावर पण जातो पुढे तिथे। नक्कीच आपण पाहिलं तर थंडीची आहे, थंडीमध्ये मजा येते। थंडी वाढली त्यामुळे मुंबईकर जे आहेत मॉर्निंग वॉक करणारे त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अनिल पवार सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।